So from the properties of trigonometric equation, trigonometric functions, inverse trigonometric functions, prove the following. या क्वेश्चन मधले आपले 2 एक्झाम्पल्स पर्यंत टाईप झालेत, नंबर 3 and 4. फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये डिफरन्स काय तो आपल्याला आधी लक्षात येणं गरजेचं आहे की इथपर्यंतच्या एक्झाम्पल्समध्ये आणि या एक्झाम्पल्समध्ये मुख्य डिफरन्स हाच आहे की 1/2 √3/2 1/√2 या व्हॅल्यूज स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, स्टँडर्ड अँगलसाठी येणाऱ्या व्हॅल्यूज आहेत, 30, 45, 60, 90 वगैरे. आणि त्यामुळे त्याचा आपण डायरेक्ट प्रिन्सिपल व्हॅल्यूज देऊ शकलो. तसं या एक्झाम्पलमध्ये 3/5 12/13 56/65 किंवा इथे 3/5 4/5 हे स्टँडर्ड व्हॅल्यूज नाही आहेत. स्टँडर्ड व्हॅल्यूज नाहीत, त्यामुळे त्यासाठी थोडीशी डिफरंट मेथड, डिफरंट वे आहे. तो डिफरंट वे कसा बा? फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये आपल्याला सॉल्व करायचं एक्झाम्पल आता प्रूव्ह दॅट साइन इनव्हर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 12/13 इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 56/65. आता यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल लेफ्ट हँड साइड साइन इनव्हर्सचं एक फंक्शन आहे, कॉस इनव्हर्सचं एक फंक्शन आहे. फर्स्ट ऑफ ऑल लेट साइन इनव्हर्स ऑफ 3/5 इक्वल टू अल्फा and cos inverse of 12/13 equal to beta. sin inverse 3/5 ची व्हॅल्यू अल्फा, cos inverse 12/13 ची किंमत बीटा गृहीत धरली, अज्यूम केले. यावरून आपण sin अल्फा इक्वल टू काय लिहू शकतो? 3/5 आणि कॉस बीटा इक्वल टू 12/13. दिस इज सपोज इक्वेशन 1, इक्वेशन 2. इक्वेशन 1 मध्ये या दोन्ही व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या आहेत, इक्वेशन 2 म्हणजे या दोन्ही व्हॅल्यूज एकत्रितपणे. या प्रकारच्या सर्वच एक्झाम्पलसाठी कॉमन थिंग्स काय आहेत आता आणि चेंजेस काय काय असू शकतात? हे दोन्ही साइन इनव्हर्स असू शकतात, दोन्ही कॉस इनव्हर्स असू शकतात, एक कॉस इनव्हर्स एक साइन इनव्हर्स असू शकतो. म्हणजे हे 3 कॉम्बिनेशन झाले. त्यानंतर मधलं चिन्ह प्लस किंवा मायनस असू शकतं. हे प्लस असणारे 3, मायनस असणारे 2 कॉम्बिनेशन. या व्हॅल्यूज तर बदलल्या जाऊ शकतात. इथे काय स्टँडर्ड नाही आहेत म्हटल्यानंतर मग कुठल्याही घेता येतात, घेतलेले असतील. त्यानंतर आणखी काय व्हरायटी पॉसिबल आहे? कारण ह्या व्हरायटीज माहिती असणं हेच या एक्झाम्पलच्या सोल्युशन्सच्या स्टेपची हिंट आहे, प्रत्येक स्टेपची.
त्यानंतर राईट साईडला ही टर्म इथेही साइन इनवर्स असू शकतो किंवा कॉस इनवर्स असू शकतो किंवा इवन इतर रेशोज असू शकतात, कॉट इनवर्स, टॅन इनवर्स वगैरे. पण मोस्टली टॅन इनवर्ससाठी आपल्याकडे डायरेक्ट रिझल्ट दुसरा आहे, दुसरी प्रॉपर्टी आहे. कॉट इनवर्सला टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करता येतं, म्हणजे त्यालाही टॅन इनवर्सचा रिझल्ट वापरता येतो. साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स असं कॉम्बिनेशन असेल तर ही मेथड आपल्याला फॉलो करायची, जी आत्ता आपण पाहणार आहेत. कारण कन्फ्युजन काय होतं, आता ही मेथड पाहिली, नंतर टॅन इनवर्सवाली मेथड पाहिली, दोन्हीमध्ये कन्फ्युजन सारखेच दिसतात प्रॉब्लेम. पण फरक काय आहे तर आपल्याकडे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय किंवा टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय याचे डायरेक्ट फॉर्म्युले आहेत. म्हणून टॅन इनवर्सच्या एक्झाम्पलला काही अडचण येत नाही. सॅन इनवर्स आणि कॉस इनवर्सच्या एक्झाम्पलला मात्र या प्रकारे जायचं आहे. आता इथे काय काय करायचं आहे, इनिशियली आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या, साइन अल्फा कॉस बीटा. कदाचित साइन बीटा, साइन अल्फा साइन बीटा असे दोन असू शकतात, दोन्ही टर्म जर साइनच्या असल्या तर, किंवा कॉस अल्फा कॉस बीटा असे असू शकतात. पहिलं काम आपल्याला हे करायचं आहे की आपल्याला 4 जण आवश्यक आहेत. एक म्हणजे साइन अल्फा, दुसरा कॉस अल्फा, तिसरा साइन बीटा आणि चौथा कॉस बीटा. 4ही जण आवश्यक आहेत. पैकी 2 जण इथे सापडतात. या दोन्हीवरून उरलेले 2 फाइंड करायचे. म्हणजे साइन अल्फा आहे त्याच्यावरून कॉस अल्फा काढायचा आणि कॉस बीटा आहे त्याच्यावरून साइन बीटा काढायचा. ओके, म्हणजे काय आणि तो कसा फाइंड करायचा, बाय युझिंग आयडेंटिटीज. इथे आयडेंटिटीजचा वापर करावा लागेल. साइन अल्फा इक्वल टू 3/5 आयडेंटिटीनुसार कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू असतो 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. वन मायनस साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे या 3/5चा स्क्वेअर. 3/5चा स्क्वेअर किती, 9/25. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करा, 16/25. हा झाला कॉस स्क्वेअर अल्फा. कॉस स्क्वेअर अल्फा 16/25. देअरफॉर स्क्वेअर रूट जर घेतलं दोन्ही साईडचं तर कॉस अल्फा इक्वल टू 4/5. आता इथे प्लस और मायनस 4/5 पॉसिबल आहे, बरोबर. जर काही क्वाड्रंटबद्दल मेन्शन केलेलं असेल क्वेश्चनमध्ये तर मायनसचा विचार पण करावा लागतो, हे लक्षात घ्या. इथं मेन्शन नाही आहे काही, सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्हच दिसतात, म्हणजे आपण फर्स्ट क्वाड्रंट ॲझ्युम करून चालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकतो. पण जर एखाद्या क्वेश्चनमध्ये क्वाड्रंटबद्दल काही सांगितलं गेलेलं असलं तर आपला त्या क्वाड्रंटनुसार त्या क्वाड्रंटमध्ये तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे विचार करावा लागतो. ओके, त्यानंतर साइन अल्फावरून कॉस अल्फा मिळाला. आता कॉस बीटावरून साइन बीटा फाइंड करायचं आहे. 5/30. साइन स्क्वेअर बीटा आयडेंटिटीनुसार इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा. 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा 12/13चा स्क्वेअर, 12चा स्क्वेअर
144 144 अपॉन 169 169 इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करा, काय येईल? 25 by 169 169 मायनस 144 डिवायडेड बाय 169 म्हणजेच 25 अपॉन 169. सो साइन बीटा इक्वल टू 5 by 13. ओके. कळलं इथपर्यंत काय केलं ते? साइन अल्फावरून कॉस अल्फा काढला, कॉस बीटावरून साइन बीटा काढला. जरी इथं दोन्ही साइन असते तर दोन्ही कॉस काढायला लागले असते, जरी इथे दोन्ही कॉस असते तर दोन्ही साइन काढायला लागले असते. यानंतर आता नेक्स्ट स्टेज, ही स्टेप लिहित असताना फर्स्ट थिंग म्हणजे राईट साईडचं फंक्शन कोणतं आहे ते बघायचं. साइन इन्व्हर्स आहे, राईट साईडला साइन इन्व्हर्स आहे, म्हणून मी इथं लिहिणार साइन. जर तिथे कॉस इन्व्हर्स असता तर मी लिहिणार कॉस. जर इथे एखादी अँगलची व्हॅल्यू असली स्टँडर्डमधली कुठली, तर मग साइन लिहा किंवा कॉस लिहा, मग काही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? म्हणजे एका क्वेश्चनमध्ये पुढच्या सगळ्या क्वेश्चन्सचं मी सोल्युशन सांगतोय तुम्हाला, चेंजेस काय काय आहेत ते. प्रिपेरेशन ऑफ वन क्वेश्चन यावरतीच पुढचे सगळे क्वेश्चन्स या ग्रुपमधले सॉल्व्ह होतात. चेंजेस काय असतील? इथे जर कॉस इन्व्हर्स असला तर कॉस घेतला असता, इथे साइन इन्व्हर्स आहे म्हणून साइन घेतला. इथे जर कुणीच नसता, कॉन्स्टंट अँगल असता π/2 वगैरे आहे पुढच्याच एक्झाम्पलमध्ये, इथं π/2 आहे, मग अशा वेळी काय घ्यायचं? साइन घ्या किंवा कॉस घ्या, कोणीही चालेल. ओके. त्यानंतर साइन मध्ये चिन्ह काय? प्लस. याचा पण विचार व्हायचा आहे. तर ही टर्म म्हणजे अल्फा आणि ही व्हॅल्यू म्हणजे बीटा, म्हणजे लिहायचं आहे साइन अल्फा प्लस बीटा. साइन अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड करायची. आता साइन अल्फा प्लस बीटा याचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे आपल्याकडे, साइन ए प्लस बीचा. काय साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला? sin a cos b plus cos a sin b. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, एक्सपान्शन फॉर्म्युला. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजेच साइन अल्फा इंटू कॉस बीटा प्लस कॉस अल्फा इंटू साइन बीटा. साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा, बरोबर. आता आधी राईट साईडलाच ह्या चारही व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. साइन अल्फा किती? कॉस बीटा, कॉस अल्फा, साइन बीटा, बरोबर. चारही व्हॅल्यू माहित आहेत, त्या सबस्टिट्यूट करा. काय होईल? साइन अल्फा म्हणजे 3/5 इंटू कॉस बीटा म्हणजे 12/13, कॉस अल्फा म्हणजे 4/5
आणि साइन बीटा म्हणजे 5/13. व्हॅल्यूज टाकल्या. 12 इंटू 3 36 अपॉन 5 इंटू 13 65 बरोबर आहे. प्लस 4 इंटू 5 20 अपॉन 65. डिनॉमिनेटर सेमच आहे. ॲडिशन करा न्यूमरेटरचं. काय आहे 56 अपॉन 65. बघा राईट साईडची संख्या दिसते का 56 अपॉन 65. राईट साईड आधी मिळते याच्यात. लेफ्ट साईड काय साइन अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय 56 अपॉन 65. आता आधी हा साइन पलीकडे घ्या म्हणजे त्याचा होईल साइन इन्व्हर्स बरोबर. अल्फा प्लस बीटा इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 56 अपॉन 65. आणि आता अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू टाकून द्या त्यात. अल्फाची व्हॅल्यू फ्रॉम 1 साइन इन्व्हर्स 3/5 प्लस बीटाची व्हॅल्यू कॉस इन्व्हर्स 12/13 आणि इक्वल टू साइन इन्व्हर्स 56 अपॉन 65. दॅट इज प्रूव्ड. द ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये आपल्याला फक्त ही एक टर्म देतात लेफ्ट साईडची आणि राईट साईडला अशाच प्रकारचे असणारे टर्म ऑप्शनमध्ये देतात. आपल्या कॅल्क्युलेशनवरून आपलं व्हॅल्यू फाइंड करायची असते. सिंपल टाईप आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक तर साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी. इथे जर मायनस असता मध्ये तर इथं मायनस घ्यावा लागला असता. कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी हे 4 फॉर्म्युले मात्र एक्सपान्शनचे यामध्ये लागतात. यापैकी एक फॉर्म्युला डिपेंडिंग ऑन दिस कॉम्बिनेशन. गॉट दिस? लक्षात आलं हे? Yes, sir. Take down then. Similar example है नंबर 4 ज्यामध्ये कॉस अल्फा किंवा कॉस इन्व्हर्स 3/5 इक्वल टू अल्फा आणि कॉस इन्व्हर्स 4/5 इक्वल टू बीटा. त्यावरून कॉस अल्फा आणि कॉस बीटा मिळतील. आयडेंटिटी वापरून कॉस अल्फावरून साइन अल्फा फाइंड करायचा, कॉस बीटावरून साइन बीटा फाइंड करायचा. इथे फॉर्म्युला कुठलाही वापरा, साइन ए प्लस बीचा वापरा किंवा कॉस ए प्लस बीचा वापरा. इथे प्लस आहे मग साइन अल्फा प्लस बीटा लिहा किंवा कॉस अल्फा प्लस बीटा पण चालेल, कारण राईट साईडला स्टँडर्ड अँगल π/2 दिलेला आहे. करा बरं इव्हॅल्युएट. आता हे सॉल्व करत असताना ज्यांनी साइन अल्फा प्लस बीटा घेतला असेल राईट साईड त्यांची 1 आली असेल आधी, बरोबर आहे. Yes, sir. मग साइन इन्व्हर्स 1 म्हणजे π/2, कारण साइन 90 ची किंमत 1 असते. साइन 90 ची किंमत 1 असते
त्यामुळे साइन इनव्हर्स 1 90 डिग्री किंवा π/2 आला असेल. जर कॉस अल्फा प्लस बीटा घेतलेला असेल तर राईट साईड 0 आली असेल. बरोबर आहे. कॉस जर कोणी घेतलेला असेल तर राईट साईड 0 येणार. Yes, sir. झालाय सॉल्व. साइन अल्फा प्लस बीटा जर घेतला तर राईट साईड येते 1 म्हणजे अल्फा प्लस बीटा साइन इनव्हर्स 1 आणि साइन इनव्हर्स 1 म्हणजे π/2. आणि जर कॉस अल्फा प्लस बीटा घेतला तर व्हॅल्यू 0 येते. अल्फा प्लस बीटा कॉस इनव्हर्स 0 आणि कॉस इनव्हर्स 0 म्हणजे सुद्धा π/2. ओके. कॉस इनव्हर्स 3/5 कॉस इनव्हर्स 4/5. कॉस अल्फा जर 3/5 असेल तर साइन अल्फाची किंमत 4/5 आली असेल. हो सर. आणि कॉस बीटा जर 4/5 आहे तर साइन बीटाची किंमत 3/5 आली असेल. 3/5. झालाय सॉल्व सर्वांना. Yes, sir. Yes, sir. Okay. Take down then. Next one. Fifth one, tan inverse 1/2 plus tan inverse 1/3 equal to prove करायचे π/4. We have to prove that tan inverse 1/2 plus tan inverse 1/3 equal to π/4. यात आपण डायरेक्ट LHS घेऊ शकतो. डायरेक्ट लेफ्ट हँड साइड घेता येईल. LHS tan inverse 1/2 प्लस tan inverse 1/3. यासाठी डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे आपल्याकडे प्रॉपर्टीजमध्ये. tan inverse x प्लस tan inverse y. tan inverse x प्लस tan inverse y इक्वल टू व्हॉट? काय त्याची व्हॅल्यू? Tan inverse x plus y upon 1 minus tan x y. tan inverse x plus y upon 1 minus xy. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे. 1/2 म्हणजे x, 1/3 म्हणजे y. इथं व्हेरिएशन काय पॉसिबल आहे? एखाद्या वेळी यातला एखादा टॅन इनव्हर्स हा कॉट इनव्हर्स असू शकतो.
किंवा दोन्ही कॉट इनव्हर्स असतील. पण कॉट इनव्हर्सचा तर फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे, पण त्याचीही एक प्रॉपर्टी आपल्याकडे, कॉट इनव्हर्स एक्स इक्वल टू असतो टॅन इनव्हर्स 1/x. म्हणजे जो कोणी कॉट इनव्हर्सच्या समोर आहे त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर कॉट इनव्हर्सचा टॅन इनव्हर्स होतो, बरोबर. कॉट इनव्हर्सचा होतो टॅन इनव्हर्स. त्यामुळं काय होतं, क्वेश्चन इन्क्लूड केलेला असतो क्वेश्चन बँकमध्ये हा, आणि याच्यात थोडंसं व्हेरिएशन ते केलं की आपल्या लक्षात येत नाही आपण असं क्वेश्चन कुठं सोडवलं आहे. नॉट नेसेसरी, वी मस्ट नो द प्रॉपर्टीज. मग कॉट इनव्हर्सला आपण टॅन इनव्हर्समध्ये कन्व्हर्ट केलं की असं एक्झाम्पल कन्व्हर्ट होऊ शकतं जर असं दिलेलं असेल तर. इथे तर काही प्रॉब्लेम नाही, इथे दोन्ही टर्म डायरेक्ट या फॉर्म्युल्यासारख्याच दिसत आहेत. टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय याला जर फॉर्म्युला आपण यूज केला तर काय होईल, टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय, एक्स म्हणजे 1/2 प्लस वाय म्हणजे 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस 1/2 इंटू 1/3. ओके, टॅन इनव्हर्स क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन 3 + 2 5/6, बरोबर. डिनॉमिनेटरला 1 तसंच ठेवा आधी, मायनस 1/2 इंटू 1/3, 1/2 इंटू 1/3 म्हणजे 1/6. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं तर टॅन इनव्हर्स 5/6 अपॉन 6 मायनस 1 म्हणजे 5/6च. इथे 5/6 5/6 कॅन्सल, शिल्लक राहील टॅन इनव्हर्स 1, आणि टॅन इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू 5/4. दॅट इज राईट हँड साईड. ओके, सिंपल वन. लक्षात आलंय? Yes, sir. कंप्लीट दिस. नंबर 2, टू टॅन इनव्हर्स 1/3 इक्वल टू टॅन इनव्हर्स 3/4 हे प्रूव्ह करायचं. 2 टॅन इनव्हर्स 1/3 इक्वल टू टॅन इनव्हर्स 3/4. याला या मेथडने जर सॉल्व करायचं म्हटलं तर सिंपल आहे. लेफ्ट हँड साइड आहे 2 टॅन इनव्हर्स 1/3. 2 टॅन इनव्हर्स 1/3 लाच आपण टॅन इनव्हर्स 1/3 प्लस टॅन इनव्हर्स 1/3 असं लिहू शकतो. बघा लिहू शकतो का ते?
टाइम्स आहे त्यामुळे त्याला आपण सेम टर्म 2 वेळा ॲडिशन लिहू शकतो. आता हे याच फॉर्ममध्ये आलं परत. टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय. इथे एक्स म्हणजे 1/3, वाय म्हणजे पण 1/3. 1/3 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/3 इंटू 1/3. सेम तोच एक्स तोच वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ. याचं डायरेक्ट ॲडिशन करता येईल. आता क्रॉस मल्टिप्लायची गरज नाही कारण डिनॉमिनेटर सेम आहे. 1/3 प्लस 1/3 दॅट इज 2/3 आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस 1/3 मल्टिप्लाइड बाय 1/3 दॅट इज 1/9. इथे थोडंसं केअरफुल. आधी मल्टिप्लिकेशन करून घेतलं आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करा म्हणजे टर्म येईल टॅन इनव्हर्स ऑफ 2/3 अपॉन 1 मायनस 1/9. 9 मायनस 1 म्हणजेच 8/9. आता इथे 5/6 5/6 सेम आले, डायरेक्ट कॅन्सल झाले. इथे ॲक्च्युअल ती टर्म अशी लिहिता येईल टॅन इनव्हर्स 2/3 आणि अपॉन 8/9 आहे, डिवाइड बाय 8/9 आहे. हा 9 न्यूमरेटरला येतो आणि 3 तर डिनॉमिनेटरला येतोच म्हणजे मल्टिप्लाइड बाय 9/8 असं लिहिता येतं. सिम्प्लिफिकेशन 3 डिवाइड होईल 9ला 3 राहील, 2 डिवाइड होईल 8ला 4 राहील म्हणजे टर्म काय आली इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 3/4 that is right hand side. तर याच एक्झाम्पलसाठी अल्टरनेटिव्ह एक वे काय आहे तर या इन्व्हर्समध्ये आणखी एक रिझल्ट, आणखी एक प्रॉपर्टीचा ग्रुप आहे. तो कशा प्रकारे पहा. यू कॅन ॲड दिस ॲज ए प्रॉपर्टी ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ही प्रॉपर्टी अशी आहे साइन इन्व्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. साइन इन्व्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू असतो 2 tan इन्व्हर्स x. cos इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू पण असतो 2 tan इन्व्हर्स एक्सच. आणि tan इन्व्हर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू पण असतो 2 tan इन्व्हर्स x.
या तिघांची पण व्हॅल्यू 2 tan इनव्हर्स एक्सच येते. याच्या प्रूफसाठी ट्रिग्नॉमॅट्रीमधला एक खूप महत्त्वाचा ग्रुप डबल अँगल फॉर्म्युलांचा sin 2 थीटा cos 2 थीटा tan 2 थीटा इन टर्म्स ऑफ tan थीटा तो युजफुल ठरतो. तो ग्रुप काय? sin 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 माइनस tan स्क्वायर थीटा, सॉरी 1 प्लस tan स्क्वायर थीटा. cos 2 थीटा इक्वल टू 1 माइनस tan स्क्वायर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वायर थीटा. खूप युजफुल आणि इम्पॉर्टंट ग्रुप आहे हा. डबल अँगल फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ tan. and tan 2 theta equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. हे फक्त एकमेकांशी कंपेअर केले, ऑब्झर्व केले तरी लक्षात येईल की यांचं काहीतरी रिलेशन आहे. ते कसं पहा, 2 tan theta upon 1 plus tan square theta, 2x upon 1 plus x square, 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta, 1 minus x square upon 1 plus x square, and 2 tan theta upon 1 minus tan square theta, 2x upon 1 minus x square. म्हणजे ओव्हरऑल इथे फक्त प्रत्येक ठिकाणी एक्सच्या जागी टॅन थीटा आहे. आता याची प्रूफ पण कशी आहे, एक प्रूफ करून देतो मी, बाकीचे तुम्हाला जमतीलच. समजा आपल्याला कुठलाही एक रिझल्ट, हा फर्स्ट रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. यासाठी लेट x इक्वल टू टॅन थीटा. मग x इक्वल टू जर टॅन थीटा असेल तर टॅन इनव्हर्स x इक्वल टू थीटा आहे ना. x ची किंमत जर टॅन थीटा असेल तर हा टॅन इकडे घेतला, टॅन इनव्हर्स x इक्वल टू थीटा, किंवा थीटाची किंमत टॅन इनव्हर्स x. बरोबर. प्रत्येकासाठी ही पहिलं वाक्य तर सिमिलर राहिलं. नाव साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वायर, साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वायर इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 इंटू एक्सच्या जागी काय लिहिणार आपण, टॅन थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हे जे डेरिवेशन आहे हीच प्रोसेस आहे. डेरिव्हेटिव्हजमधले इन्व्हर्सचे एक्झाम्पल किंवा इंटिग्रेशनमधले इन्व्हर्सचे एक्झाम्पल सॉल्व करण्याचा एक ग्रुप आहे. तिथंही आपल्याला एक प्रोसेस म्हणून वापरायची आहे एक्झाम्पल्सच्या ग्रुपमधली. सबस्टिट्यूशन मेथड त्याला म्हटलं जातं. एक्सच्या जागी टॅन थीटा लिहिला तर ब्रॅकेटमधली टर्म तयार झाली 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. पण 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे कोण, म्हणजे इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन 2 थीटा. साइन इनवर्सच्या समोर साइन येणार, साइन इनवर्सच्या समोर साइन आला, हे साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होतील पहिल्या प्रॉपर्टीनुसार. बरोबर आहे. म्हणजे इक्वल टू राहील फक्त 2 थीटा.
पण थिटाची किंमत काय? tan इनवर्स x. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी प्रूव्ह. याच प्रकारे सेकंड आणि थर्ड पण प्रूव्ह करता येईल. मग हे जे एक्झाम्पल आहे यातलं आत्ता सॉल्व केलेलं 2 tan इनव्हर्सचं, ते 2 tan इनव्हर्स 1/3 त्याला आपण या प्रॉपर्टीवरून पण सॉल्व करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल काय होतं ते डायरेक्ट LHS. टू tan इनव्हर्स 1/3 प्रॉपर्टी रिव्हर्स वापरावी लागते. त्याच्यात काय होतं, ही प्रोसेस खूप जास्त वेळा कॅल्क्युलसमध्ये म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये उपयोगात येते, त्यामुळे ही प्रोसेस लक्षात राहते. डायरेक्ट रिझल्ट खूप कमी वेळा उपयोगात येतात, त्यामुळे ते कमी लक्षात राहतात. म्हणून फर्स्ट मेथडच त्याला कन्व्हिनियंटली आपण पाहिली. परंतु जर आपल्याला ही प्रॉपर्टी लक्षात राहत असेल तर 2 tan इनव्हर्स x यालाच आपण लिहू शकतो tan इनव्हर्स 2x म्हणजे 2 × 1/3 अपॉन 1 मायनस 1/3चा स्क्वेअर म्हणजे 1/9. कॅल्क्युलेशनचे 1-2 स्टेप कमी होतात फक्त, बाकी काहीच नाही. म्हणजे टर्म येईल tan इनव्हर्स ऑफ 2/3 1 मायनस 1/9 म्हणजे 8/9. यातला हा 2 कॅन्सल, इथे पण कॅन्सलेशन करता येतं. 4 येईल, 3 कॅन्सल 3 येईल. हा 3 न्यूमरेटला जाणार, म्हणजेच tan इनव्हर्स 3/4. या प्रकारे पण हे सॉल्व करता येईल. ओके.